28 एप्रिल. खरी तळमळ लागली म्हणजे संत भेटतो. असंताची आवड नाहीशी होईल तेव्हा संत हवासा वाटेल. विषय आपल्याला त्रास देतात पण ते सोडावे असे कधी समजत नाही. जंगलात सापडलेल्या माणसाप्रमाणे आपलं झालाय. आपली वाट चुकली आहे असं ज्याला वाटेल तो जंगलातून बाहेर पडण्याची वाट विचारतो. आता वय फार झालंय, काळाच्या स्वाधीन होण्याची वेळ आली, रामा तूच आता तार अशी तळमळ लागली तर संत सहवास लाभेल. सत्संग हवी अशी आपण म्हणतो खरं, पण मागतो मात्र असत. मग आपल्याला संत संगती कशी मिळेल, स्वतःला कसं विसरावं हे कळण्याकरता संताला शरण जावं. आपलं विस्मरण म्हणजे भगवंताचं स्मरण. वडील दूर आहे त्यांचे पत्र नाही म्हणून काळजी करतो, पण जन्मापासून भगवंत दूर आहे त्याची तळमळ का लागू नये. आपण नामस्मरण करतो, ज्याचं नाम घेतो तो कोण आहे असा विचार करतो का. विषय सोडल्याशिवाय राम कसा भेटणार. रामही हवा आणि विषय हवा हे जुळणार कसं. मला जोपर्यंत चिमटा घेतलेला कळतो तोपर्यंत कर्ममार्गानेच जाणे जरूर आहे. कर्ममार्ग सांभाळताना करता मी नव्हे ही भावना सांभाळणे जरूर आहे. जो खरा अनुभवी आहे तो बोलणारच नाही, आणि बोललाच तर तो अगदी थोडे बोलेल, तो उत्तम होय. अनुभवी खरा, पण नाईलाज म्हणून जो बोलतो तो त्याच्यापेक्षा थोडा कमी समजावा. कोणीतरी बोलल्याशिवाय लोकांना कळणार कसे म्हणून हे लोक कमीपणा पत्करून पुष्कळ बोलतात, परंतु अनुभव नसताना उगाच शब्द पांडित्य करणारे अगदी खालच्या दर्जाचे. ज्याला अनुभव कमी त्याला शब्द पांडित्य फार. जो जगाला फसवणार नाही आणि स्वतःही फसणार नाही असाच मनुष्य जगाला मार्ग लावू शकेल. कित्येक साधू दगड मारतात आणि शिव्या देतात तरी लोक त्यांच्या मागे लागतात, कारण त्यांच्या शिव्या देखील आशीर्वादाप्रमाणे असतात. हे कित्येक लोकांच्या ध्यानी येत नाही. एखादा मुलगा बापाला म्हणू लागला की मी इतका जवळचा पण मला मिळतो मार, आणि लांबचा पोर त्याचे मात्र लाड, पण तो मारच आपल्या हितासाठी असतो हे त्याला नाही समजत. साधूच्या बोलण्यामध्ये किंवा मारण्यामध्ये दुष्टबुद्धी नाही. संत जे काही बोलते ते जगाच्या कल्याणाकरता असतं. संत निस्वार्थी असतात, ते तळमळीने सांगतात, त्यावर आपण श्रद्धा ठेवावी. संताच्या सांगण्याचा खरा अर्थ आचरणाने कळेल. संताच्या संगतीत आपण गेलो की आपलं कर्तृत्व संपलं. श्रीराम जय राम जय जय राम.